गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यालय सांगली येथून विटा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने घेतला असून या निर्णयामुळे खानापूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मागणी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यानंतर विद्यमान आमदार सुहास बाबर यांनीही शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करावा ही मागणी पूर्णत्वास नेली आहे. महामंडळाने जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार कार्यकारी अभियंता टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक 1 सांगली हे कार्यालय आता विटा येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. विटा हे टेंभू योजनेचे मध्यवर्ती व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. खानापूर, आटपाडी, कवटे महांकाळ, तासगाव, कडेगाव, मान, खटाव व सांगोला तसेच परिसरातील अनेक भागांशी विट्याचा थेट संपर्क असल्याने या कार्यालयाच्या स्थलांतराचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. विशेषतः टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचं काम सध्या वेगाने सुरू असून संबंधित अभियंते व अधिकारी प्रकल्प क्षेत्राच्या अधिक जवळ राहणार असल्याने कामकाजात समन्वय वाढून गती मिळेल. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी टेंभू योजनेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने शासन दरबारी आवाज उठवला होता. त्याच भूमिकेतून विटा येथे कार्यालय आणण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या पश्चात आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करून घेतली आहे. या निर्णयानंतर आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार असून शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना कामासाठी सांगलीपर्यंत धाव घ्यावी लागणार नाहीये. तसेच टेंभू योजनेच्या कामावर अधिक प्रभावी नियंत्रण राहील. स्थानिक पातळीवरील तक्रारी व प्रश्न तातडीने निकाली निघतील. तसेच शेतकऱ्यांना प्रशासनाशी थेट संपर्क साधणे अधिक सोपे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.